हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. सो आज आम्ही सगळे निघालो. आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे. आम्हाला जायचं आहे महाराष्ट्रातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात. दर्पण रेडी आहे, प्रणय रेडी होऊन आराम करते. प्रणय आराम आणि इकडे त्यांची तयारी झाली आहे का मी बघतो. मग मी रेडी आहे का? तुम्ही तू रेडी कुठून? तू एवढा रेडी होऊन चालले कुठं ना? चेहरा एवढा चमकते कसा? चेहरा कुठं चमकते? नाही, नॉर्मल आहे. बघू बघ ना, विदाउट मेकअप. ते काय माहितीये का, मी फेस वॉश यूज करतो ना. तुझा चोरून गर्ल्सचा नाही. हा फेस वॉश फक्त मेन्स साठी आहे. आणि मुस्टॅच कंपनीचा मी फेस वॉश यूज करते. याच्यामध्ये ना नियासिनामाइड आणि लिकोरिसचे एक्स्ट्रॅक्ट आहेत. त्याच्यामुळे स्किनला ब्राईटनेस येतो आणि इन्स्टंट ग्लो पण येतो. कसा दिसतो मी? होच काय होच. आणि नाही यो बघ माझ्याकडे आहे ना, दाखवतो माझा फेस वॉश. बघ, हा फेस वॉश यूज करतो मी. आणि याच्यामध्ये ना हा स्पेशली मेन्सच्या स्किन साठी बनवलेला आहे. बघून घे, तुझ्या नवऱ्यासाठी पण कामी येईल तुला. हो का? हो दीदी, तुला पण चालेल. नाही, फक्त जे मेन्स साठी आहे. जसं तुमच्या वुमेन साठी वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात, तसा हा मेन्स साठी स्पेशल फेस वॉश आहे. याच्यामध्ये लियासिनामाइड आणि लिकोरिसचे एक्स्ट्रॅक्ट आहेत, ज्याच्यामध्ये स्किनला ब्राईटनेस येतो आणि इन्स्टंट ग्लो येतो. आणि याच्यामध्ये मेंथॉल पण आहे, त्यामुळे जेव्हा फेस वॉश करतो ना एकदम थंडावा असा वाटतो. आणि हा मीच नाही तर माझ्यासारखी अजून खूप लोक हा फेस वॉश यूज करतात. याचे तुम्ही अमेझॉन आणि फ्लिपकार्टला 6 लाखापेक्षा जास्त रिव्ह्यू बघू शकता. आणि हा जर तुम्ही ऑफरमध्ये घेतला तर तुम्हाला 125 पेक्षा कमी रुपयांमध्ये मिळतो. सिंपली फक्त हा फेस वॉश हातावर घ्यायचा आहे. त्याचे फेस ओला करून हा फेस वॉश हातावर घ्यायचा आहे. सर्क्युलर मोशनमध्ये फेसवर अप्लाय करायचा आणि फेस वॉश करून घ्यायचा. फेसला इन्स्टंट ग्लो येतो. आणि याच्यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड पण आहे, ज्याच्यामुळे पिंपल्स कमी होतात आणि नवीन येणारे पिंपल्स पण थांबतात. केमिकल काहीच नाहीये. हा केमिकल फ्री प्रोडक्ट आहे आणि सुगंध तर एकच नंबर. सो लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता. ऑर्डरची प्रोसेस एकदम सोपी आहे. आणि जाऊया आता. ह्यांची तयारी झाली की आपण लगेच निघूया, कारण आपल्याला खूप लेट होईल. नाही तर असं पण यांना मेकअप बिकअप करायला लागते. आमचं फक्त एका फेस वॉशवर काम चालतं. बस एक फेस वॉश घेतला, काम तयार. आणि भक्ती निघालेली आहे. नाही ना, काय नाही. अर्धा तुम्ही पंकज भाऊंच्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा हातात तुमच्या पिशव्यात, गाडीत दर्पण तो हमारी साइड में है. चलो बाय 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 बाय. बघू दर्पण गुड्डू सर राव. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला. बाबा गाडीत जागा नाही रे. माझे काय सगळं समजल. आमची पिशवी, पंक्ती, माझी बॅग, काय रे बाई होते कपडे म्हणजे पिशव्या पण घेऊन आलेला, म्हणजे समजायला सांगायला ना पाहिजे. नाही असं नाही, पिशव्या तिच्याच आहे. एक मिनिट खोला एक मिनिट. पिशव्या सांगायला लागेल. यो खोला. त्याच्याला खोला मोठवले आता. याच्याला बरोबर बोलली भक्ती. पिशव्या तिच्याच आहेत. ती इथे जेव्हा येते तेव्हा येण्याच्या अगोदर हे बघा, हे बघा पिशव्या, हे बघा पिशव्या. अशा रिकामी पिशव्या घेऊन येते आणि मग नंतर सगळं घेऊन जाते. आमच्या डिमार्टच्या पिशव्या आणता. मग ते तवरं सगळं भरून येते. आपल्या पब्लिक गाडी आपल्या माहिती आहे, आम्ही तो ब्लॉग पण केलेला आहे. पिशव्या रिकाम्या दोन डिमार्टला भरलेला आहे. हे बघा रिकामी पिशव्या घेऊन येताना भरून येताना मग आमच्याच पिशव्या आणतात. तुमच्याच पिशव्या आण. बीजा आतला सामान आमचा आहे. थंड्याची बाटली
ठेवली ही बाई थंडीची बाटलीच्या. ती पंकज भाऊनी पिल, ती पंकज भाऊना खपली नाही म्हणून तुला दिली ती गिफ्ट रॅप. मला गिफ्ट आलं तर डिडूच्या बर्थडेला आणि टुटूच्या बर्थडेला जे गिफ्ट आलेले त्यांचे गिफ्ट रॅप पण घेऊन चालले ती. चाल तर काय, चला फायनली सगळे रेडी झाले, सगळ्यांची तयारी झाली. असं असतो का लेडीज बाहेर निघल्याशिवाय पुरुष पोरं बाहेर निघत नाही. 3 तास लावले मेकअपला. कवर अरे बाबा अजून रील बाकी आहे. मी कवा उठत नाही अरे, मी 10ला उठले. हॅलो चला गाईस फायनली आम्ही निघतो आता. गेले 4 दिवसापासून कार्यक्रम चालू आहेत. जेवायला बसले बाई. गेले 4 दिवसापासून कार्यक्रम चालू आहेत, पण आम्ही आज आणि उद्या जाऊ. अरे आता माझी गाडी नाही बाबा, त्याची गाडी हो ना, हो ना. रोशन त्याला बरं थांब जरा, थांब 5 मिनिटांनी येतो, 5-10 मिनिटांनी आलो. त्याला बरं थांब जरा, ब्रिज खाली थांब. काम आलो बरं 5-10 मिनिटं कशाला रे. सो आम्ही पोचलो आता वज्रेश्वरीला. इथे पालखी येणार आहे. जोपर्यंत पालखी येत नाही तोपर्यंत म्हटलं आम्ही वज्रेश्वरी मातेचं दर्शन करून घेऊया. चला आता आम्ही जातो सगळे दर्शन करायला. हा आहे वज्रेश्वरी मातेचं मंदिर. हे रोशन प्रणय ये चला आपण दर्शन करून येऊया आता. सो चला आपण वज्रेश्वरी मातेचं दर्शन करून घेऊया. सो आता आम्ही पोचलो बरोबर आरतीच्या टायमालाच, आणि आता आरतीला सुरुवात पण होतीये. चला आमचं दर्शन वगैरे झालं आणि पालखी पण आलेली आहे. ते ढोल ताशे नगाडे वाजतायत, ते पण तुम्हाला दाखवतो बघा मी. महाराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, पार्वती पते
पोचलो आता मंदिराजवळ आणि इथे आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटलेत. हॅलो, निघाले तुम्ही? हो निघा. चालेल चला, बाय बाय. हॅलो, चला बाय बाय. रिएक्शन घ्यायला स्टार्टिंगला ना. स्टार्टिंगला ना आता पण रोशनी घेतले ना. तर चल आता आम्ही पोचलो मंदिराजवळ आणि इकडे ट्रॅफिक खूप झालेली, त्यामुळे आम्ही गाडी मागेच लावली आणि आम्ही चालतच चाललो. इकडे लाईट होती कधीपासून, पण इथे जो आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटले तेव्हाच बरोबर लाईट नाहीये. समोरच मंदिर आहे, चला आपण जाऊया मंदिराजवळ आता. सो आम्ही पोचलो आता मंदिरासमोर. समोर मंदिर आहे आणि इकडे जत्राच भरलेली आहे बघा. ठेवली पण याच्यावर माधवाने कर माधवाने कर चालू. इथे पम्या भाऊ भेटला. कसा आहे भाऊ? एकदम मस्त. तू कसा आहेस? मी पण एकदम मस्त. आता आमचंच गाव आहे. तू पिण्याची व्यवस्था झाली का तुमची? हो झाली. तुझा गाव म्हणजे? पाठीमाग आमचंच गाव. हा नाही राहायला तिकडे काल्लेरला डोंबिवली सॉरी. अच्छा, बाबू बिस्किट दे मला. आमची ग्रामपंचायत आहे ही. हा प्रसाद पण इथलंच आहे ना. इकडे बघ मला ऐकर. हॅलो
द्या मला. तुला बघून बिस्किट दिला नाही. वगैरे झाला ना व्यवस्थित? हो 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 हा? हो झाला हो. आई जेवली का? नाही आता भेटू त्यांनाच. आम्ही इकडे गर्दी होती ते थोडासा मिस झालो. चालेल चला. हो हो चला टाटा. हां हॅलो काय नाव तुझं? प्रतीक. हां विरार खानेवाड्यावरून आले. अच्छा हां हां सो आम्ही आता मंदिर बघतोय. तिकडे बरेचसे प्रसंग आहेत आणि खाली त्यांचा संदर्भ लिहिलेला आहे की आग्र्याहून सुटका. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेकपर्यंतचं पूर्ण हां हां तर आपण पुढे जाऊया. अजून इंजिनियर आहेत ना विशाल सर. आणि प्रतापराव गुजर. हां आमच्या सॉंग मध्ये वकील मॅडम आहेत. ओळखला ना आता ओळखला. सो इथे शस्त्र आहेत सगळे. तलवार, धनुष्यबाण, कट्यार. हो हो इथे चिलखत आहे. चल आता मंदिर आपण बघतोय. मंदिराची प्राणप्रतिष्ठा उद्या होणार आहे आणि बाकी आजूबाजूला जे शिवकालीन प्रसंग बनवले आहेत ते खूप छान बनवलेले आहेत. बाकी माहिती आपण दादांकडूनच घेऊया. आणि सोबत ताई एक पण ताई या मंदिराचं जे इंजिनिअरिंगचं काम आणि इंजिनियर जे आहेत ते ताईंचे भाऊ आहेत आणि गेल्या 8 वर्षापासून त्यांनी सेवा केलेली आहे एकही रुपया न घेता. आम्हाला बोलायला आनंद होतो कारण विशाल सर आहेत ते. आणि ते पैसे तर बाजूला ठेवा प्रत्येक महिन्याला मंदिराला स्वतःच्या खर्चातून 10,000 रुपये तिकडे पाठवत होते. अच्छा आणि आज खूप आनंद होते की आम्ही जी मेहनत केलेली आणि महाराष्ट्राला हेवा वाटेला असं मंदिर उभा केलं. आज शिव भक्त एवढे भावूक झाले की महाराष्ट्रात कुठेच मंदिर नव्हतं आणि ते मंदिर आज लोकांना आम्ही लोकांसाठी अर्पण करत आहोत. छान. या मंदिरासाठी सेवा देणं पण भाग्याचं काम आहे आणि खूप छान बनवलेलं आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस दिलेला आहे. एकदा नक्की भेट द्या. खूप छान मंदिर आहे आणि बाकी जे प्रसंग वगैरे बनवलेले आहेत पर तिथे ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या पण खूप छान आणि बघण्यासारख्या आहेत. सो एकदा भेट नक्की द्या. आता बोलायला झालं तर आमचं मार्गदर्शक डॉक्टर राजभाऊ चौधरी व कैलास महाराज निश्चिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा मंदिर साकारलेलं आहे. आज पण जो राजभाऊ चौधरी आहेत ते आज तेवढे साधे आहेत आणि उद्या पण तेवढे साधेच राहणार आहेत. आणि ते प्रत्येक माणसाला आपलं म्हणून माणसात आणि पूर्ण जेवण किंवा महाराष्ट्रातील शिवभक्तांनी जी काय मदत केली त्यांच्या मदतीनुसार पण हा मंदिर उभारला गेला आहे. उद्या मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब व अजितदादा पवार हे लोकांकडून सोडण्यासाठी हजर होणार आहे. तर खूपच असं वाटतं की जे महाराजांचं मंदिर व्हायला पाहिजे होतं महाराष्ट्रात ते कुठेच बनलं नाही. पण आज प्रत्यक्ष शिवभक्त इथे येऊन एवढा भावूक होतो की कुठं तरी राजवाड्यात किंवा किल्ल्यावर आल्यासारखं त्यांना वाटतंय. नक्कीच नक्कीच एकदम किल्ल्याचाच फील येतोय. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रीती पाटील. महाराष्ट्राच्या कणाकणात नावदय असे गरजे छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे. खूप आनंद होतोय की उद्या दिनांक 17 मार्च 2025 रोजी आपल्या छत्रपतींचे लोकार्पण सोहळा होतोय. मन अगदी भारावून गेलेलं आहे. इथे जर तुम्ही ह्या मराडेपाडा पोस्ट दुगाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथे तुम्ही जर आलात तर छत्रपतींच्या जन्मापासून त्यांच्या राज्य अभिषेकपर्यंत ठळक ज्या आहेत ते सगळं इकडे रेखाटलेले आहे. आणि शिवकालीन ज्या वस्तू आहेत त्या पण तुम्हाला बघायला मिळतील. जसं तुम्ही छावा मूवी नक्कीच बघितला असेल त्याच जसं आपण सिनेमा बघतोय तसं हे एका ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता.
आपण जर इथे आलात तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मापासून शिवराज्याभिषेक पर्यंतचा ठळक जे आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. याची देही याची डोळा हा क्षण नक्की तुम्ही अनुभवा. कोण घेतो व्हिडिओ? थँक्यू. खूप छान वाटलं. आज इथे अक्कासाहेब आणि रोशनीताई इथे आलेल्या आहेत आपल्या मराठेपाडा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी. तसेच उद्या दिनांक 17 मार्च 2025 सकाळी 10 वाजता माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्या युट्यूब नंबर आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा. नक्कीच. मंदिर खूप छान आहे. आम्ही पूर्ण मंदिर फिरून झालं. आता बघू एक वरून पण राऊंड मारतो आणि वरूनचा व्ह्यू बघतो. इकडे सत्कार समारंभ चालू आहे, बघू शकता. आपल्यासोबत आता जे मी मगाशी बोललो या वास्तूचे इंजिनियर साहेब आहेत, त्यांच्याकडून आपण 2 शब्द ऐकून घेऊया. कसा होता तुमचा अनुभव? हे छत्रपती शिवाजी महाराजांचं शक्तिपीठ बांधणं तो एक योग होता आणि ते काम करण्याचं भाग्य मला लाभलं. बाकी अनुभव म्हणजे तो नेहमीच्या कामांपेक्षा वेगळा, ज्याच्यामध्ये अनेक प्रकारची रिसर्च होती, अनेकांची सल्लामसलत होती, अनेकांचं मार्गदर्शन होतं आणि हे त्या सगळ्यांच्या एकूण योगदानातून ही वास्तू उभी राहिलेली आहे. त्याच्यामुळे याचं श्रेय हे माझ्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला जातं, ज्याचा माझ्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रभाव आहे. जय शिवराय. जय शिवराय. धन्यवाद. आतमध्ये आल्यावर त्यांच्यात एनर्जी आली. पण आम्ही तर आजच पण ताई 3 दिवस कंटिन्यू त्यांच्या चेहऱ्यावरचं तेच. कसं जाणार महाराजांचं सर्व आहे. आणि योगेश भाऊ तर 2-3 महिन्यापासून धावतात कंटिन्यू. काय कमाल जर आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा करायला भेटते याच कमाल. तालुक्यात आज राजे आले. स्वामी आता जी तटबंदी केलेली आहे त्या तटबंदीवरून फिरतोय आणि आम्ही आलो मंदिराच्या पाठीमागे आणि इथे लाईट नाही आहे बघा. इथे लाईट न लावण्याचं कारण म्हणजे किल्ल्यावर तटबंदीवर सहसा म्हणजे जास्त पुरेसा उजेड नसायचा, कामापुरती दिवे लावलेले असायचे आणि तो किल्ल्याचा जो फील यावा त्यासाठी मग इथे पण तशाच प्रकारची लाईट लावलेली आहे, जेणेकरून किल्ल्यावर आल्यासारखा फील होईल आणि खरंच इथे आल्यानंतर तो एक वेगळा फील होतो. पण कुठे असाल तर कृपया करून त्वरित मंदिराच्या सभा मंडपामध्ये यावं. गौरव महाराज आपण
शिवाजी महाराज की ब्लॉक मध्ये पण घेतलाय. बाय बाय. छत्रपती शिवाजी महाराज की. So चलो गाइस, फायनली घरी पोचलो आणि ही दोघा उतरत नाही बघा. हे उतरत नाही का? थांबा उतरतो बाबा थांबा. किधर लपताय रे? लपता नाही झोपताय. चलो आणि हा इथे निकिताच्या मुलीचा बारसा होता, तिकडे पण जायचं होतं. चला मी येतो मग इथून. चला जरा जायला बघू, भेटून येत नाही मग आता काय करणार, लेट होतं. सो काय जा आंबा ये तू आतापासून डीट नको घालू. सो कधीपासून आमच्यामुळे थांबलेलो असं सांगत होते आणि आता आम्ही गाडीजवळ आलो तरी यांच्या बाता संपत नाही बघा. चला तोपर्यंत डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, फेस वॉश ऑर्डर करून घ्या. तू उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. गुड नाईट. झोपा टाईट. बाय बाय.